मी जगातली सगळ्यात आळशी मुलगी असं मला वाटतं. स्किन केअर नको, हेअर केअर नको, काहीच नको. मी फिल्टर वापरते, छान दिसते आणि मी माझ्या व्हिडिओजला सुरुवात करते. आज पण मी असंच फिल्टर शोधता शोधता एक फिल्टर बघा डार्झिलिंग नावाचं यूज केलंय. त्याने माझ्या फेससोबत माझा टी शर्ट पण कोरा करून टाकलाय. असंच मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत जे आपल्याला खूप अट्रॅक्ट करतात, इतकं टेम्प्ट करतात की मी कधी खाते कधी नाही असं होतं. पण आपण त्याचे इन्ग्रेडियंट्स आवर्जून बघितले पाहिजे, त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स यूज होत आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी खरंच फायदेशीर आहेत की नाही. राघव होईपर्यंत माझं पण असंच होतं, हे येऊ दे छान छान खाते खाते खाते, मॅगी, वडापाव, बिस्किट्स, चोकोस, सगळं सगळं जे काय जंक अवेलेबल असेल ना मार्केटमध्ये मी खूप अट्रॅक्ट व्हायचं आणि मी सगळं खायचं. पण आता मला त्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागलेत. कॉन्स्टिपेशन, ओबेसिटी आणि माझ्या मते माझ्या जनरेशनचे किंवा ही लाईफस्टाईल फॉलो करणारे सगळेच जण या गोष्टींना फेस करत असतीलच. तुम्ही पण कळवा कमेंट्समध्ये की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स होत आहेत ते. बरं असो, तर जसं जसं राघव मोठा होतो त्यानंतर त्याला खाण्याच्या क्रेविंग्स त्याच्याही वाढतात वयानुसार. तोही आजूबाजूला बघतोच ना की काय खातात लोक, काही नाही खातात. तर मग अशा वेळेस खूप कठीण होऊन जातं, कारण की राघवचा जन्म झाला त्यावेळेस तो फक्त 1800 ग्राम होता आणि आम्ही सगळेच खूप स्ट्रेसमध्ये असायचो. डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही त्याला सगळ्या हेल्दी गोष्टीच देण्याचा प्रयत्न केला. पण आता इथून पुढे त्या कशा टाळू हा क्वेश्चन येतो. मग तिथून खाखा फूड्सची